नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 14.4 त्यातला पहिला प्रश्न पाहूया। विद्याने एका चिक्कीचे 3/8 भाग चिक्की खाल्ली। महेशने त्या चिक्कीच्या 1/4 भाग चिक्की खाल्ली तर किती चिक्की उरली। आता विद्याने आणि महेशने खाल्लेली चिक्की ही आपल्याला काय करायची, टोटल किती चिक्की खाल्ली। आता ती खाल्ली म्हणजे ती आपल्याला काय करायची, बेरीज 3/8 अधिक 1/4 दोघांनी किती चिक्की खाल्ली, खाल्ल्यानंतर किती उरली ते शोधायचंय। मग यांची बेरीज केव्हा होते, ज्या वेळेस यांचे छेद सारखे असतील। मग आता छेद सारखे करण्यासाठी आपण एक तर तिरकस गुणाकार करतो किंवा या संख्येला त्या संख्ये एवढी दुप्पट तिप्पट करू शकतो। मग मी काय करेल, या संख्येला 2ने मल्टिप्लाय करू, इथं 2ने केलं म्हणून इथं पण 2ने। 4 2 8 2 1 2। आता दोघांचे जे छेद आहेत ते सारखे झालेत। इथं आलं 3/8 प्लस 2/8। आता या ठिकाणी छेद यांची बेरीज होत नाही, अंश अंशाची बेरीज होते, म्हणून 3 अधिक 2 5 आणि हा 8 जसास तसा। मग आता त्यांनी खाल्लेली चिक्की मिळाली आपल्याला। आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, किती चिक्की उरली। आता उरलेली शोधताना या ठिकाणी 8 भागांपैकी 5 भाग खाल्ले, म्हणून 8 मधून 5 मायनस करू। का, 8 पैकी 5 खाल्लेली, उरली किती, म्हणून ते 8 मधून जर 5 मायनस केले तर उरलेली चिक्की आपल्याला मिळेल। 8तून 5 गेले तर उरतात 3। मग ह्या ठिकाणी उत्तर मिळालेलं आपल्याला पर्याय क्रमांक 2 3/8। मग इथं काय उरेल 8, 3/8 3 भाग चिक्की उरली। प्रश्न दुसरा पाहूया। रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी व 1/8 रक्कम प्रवास खर्चासाठी वापरली, तर त्याने पगाराच्या किती भाग रक्कम वापरली। आता त्याला जो पगार मिळायचा त्या पगारापैकी घर खर्चासाठी आणि प्रवासासाठी जो खर्च झालेला आहे त्यांची बेरीज करायची, आणि बेरीज केल्यानंतर किती भाग रक्कम वापरली विचारले, उरलेली नाही। आता 4/5 आणि 1/8। आता यांची काय करायची आहे, बेरीज। पण बेरीज करण्यासाठी यांचे छेद सारखे नाहीत, म्हणून आपल्याला छेद काय करून घ्यावे लागतील, सारखे। मग अशा वेळेस आपण काय करूया, तिरकस गुणाकार। 8 4 32, 5 1 5। आता 5 8 घ्या किंवा 8 5 घ्यायला काही फरक पडत नाही। 8 5 40। मग आता आपल्याला काय मिळालं, 32 प्लस 5 आणि अपॉन म्हणजे खाली छेदस्थानी मिळाले 40। मग 32 अधिक 5 एकूण होतात 36 आणि हा छेद जसा तसा। पर्याय 36/40 म्हणजे 37/40 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर। पुढचा तिसरा प्रश्न, त्या अगोदर तुम्हाला आठवतंय, विसरले का नाही तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केला का लगेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळेल तयार झाल्यानंतर। तर चला वळूया कुठे, प्रश्न तिसऱ्याकडे। एका पाण्याच्या टाकीची धारकता। आता धारकता म्हणजे काय, त्याची सीमा, त्याच्यात किती पाणी मावतं। 140 लिटर आहे, म्हणजे आता ही पाण्याची टाकी, याच्यात किती लिटर पाणी मावणार आहे, 140 लिटर। त्या टाकीच्या 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे। ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे किती भरली आहे ते भरल्यानंतर त्याच्यात किती आणखी बाकी आहे भरायची ते आपल्याला शोधायचं आहे। मग आता किती आहे या ठिकाणी,
7/7 एवढी टाकी भरलेली, म्हणजे या टाकीचे 7 भाग 1 2 3 4 5 असे 7 भाग केले. 7 पैकी 4 भाग 1 2 3 4 एवढा भाग टाकीचा भरलेला आहे. म्हणजे आता राहिलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग अशा वेळेस काय करणार, 140 गुणिले 4/7 पाण्याने भरलेला आहे. मग तो किती भरलेला आहे तो शोधावा लागेल. 7 1 7 7 2 40 0 जसास तसा. आता वरच्या संख्यांचा काय करतो आपण, गुणाकार. बघा या ठिकाणी काहीच नसतो म्हणजे काय असतो, 1. मग 1 असल्यामुळे छेदाछेदाचा काय करतो आपण, गुणाकार वगैरे, आणि वरचा गुणाकार किंवा तिरकस गुणाकार, आपलं सॉरी तिरकस भागाकार करतो. मग आता काय करूया, मी 7 ने याला भाग दिला, उत्तर आलं 20. 20 मल्टिप्लाय 4. मग आता 20 गुणिले 4, मग 20 मल्टिप्लाय 4 केले तर उत्तर येतं 80. मग आता हे 80 काय मिळालं, तर 80 लिटर या ठिकाणी पाण्याने ती टाकी भरलेली आहे. मग उरली किती, त्यासाठी एकूण टाकीत पाणी किती, 140. 140 मधून 80 मायनस करा, उरले किती, 60. पर्याय क्रमांक 1, 60 लिटर आणखी पाण्याची टाकी तिथं भरण्यासाठी आवश्यकता आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 4था. एका पुस्तकाचा एकूण 75 पानांपैकी 7/25 भाग पाने वाचून झाली तर किती पाने वाचायची राहिली. बघा पुन्हा पुन्हा तसेच प्रश्न येत आहेत. असे प्रश्न आले तर कशा पद्धतीने मी सोडवतोय ते समजून घ्या, कारण असे प्रश्न आले तर तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे आणि ह्याच पद्धतीने ते सोडवायचे आहे. एकूण पाने किती, 75. 7/25 वापरले गेले. मग यांचा काय करतो आपण, भागाकार. सॉरी इथं 20 लिहिलं गेलं, 25. मग आता काय करू, यांचा भाग देऊया. 25 1 25, 25 3 75. इथं काय असतो, गुणाकार, म्हणून 3 मल्टिप्लाय 7, 3 7 21. 21 पाने त्याची वाचून झाली. मग उरलेली पाने कसं शोधायची, दिलेल्या पानांपैकी. मग एकूण पाने किती, 75. 75 पैकी 21 वाचून झाली. उरलेली बघा, 5तून 1 गेला 4, 7तून 2 गेले 5, उरले किती, 74. 54 पानं वाचायची राहिली, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. एका दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 56 लिटर दूध मावते. ती 5/14 भरलेली आहे, तर काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न तसाच पद्धतीने आलेला आहे, आणखी किती लागेल. आता ह्या ठिकाणी एकूण ही पाण्याची टाकी, सॉरी दुधाची, इथं दुधाचा उल्लेख केलेला आहे, दूध. मग या ठिकाणी एकूण किती, 56 लिटर. त्यापैकी 5/14 एवढी ती भरलेली आहे. मग आता काय करावं लागेल, 56 गुणिले 5/14 म्हणजेच 14. मग यांचा काय करतो आपण, भागाकार. 14 1 14, 14 4 56, 4 मल्टिप्लाय 5, 4 मल्टिप्लाय 5 20. एवढी ती पाण्याची, म्हणजे 20 लिटर पाणी देते, पुन्हा दूध दिलेलं आहे, दुधाची भरलेली आहे. मग किती बाकी आहे, मग अशा वेळेस एकूण दूध किती दिले, 56 लिटर. त्याच्यातून 20 मायनस करावं लागेल, कारण 20 लिटर ती भरलेली आहे. 6 जसा तसा, 5तून 2 गेले 3, 36 लिटर दूध आणखी त्याच्यात आपल्याला लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. ह्याच पद्धतीने सोडवल्यानंतर तुम्ही दुसरी पद्धती वापरू शकता. सर आम्ही दुसऱ्या टिपणे सोडवलं तर चालेल. पहा या ठिकाणी 56 मल्टिप्लाय 5/14,
सुरुवातीला यांचा तुम्ही गुणाकार केला तरी चालेल, गुणाकार केल्यानंतर 40 ने त्याला भाग दिला तरी चालेल, पण ती ट्रिक का घेत नाहीये, कारण हा गुणाकार मोठा होतो आणि ते सोडवल्यानंतर याच्याने भाग द्यायचा आहे, ती संख्या मोठी होते, त्याचा तुमचा गोंधळ होतो, म्हणून मी ह्या पद्धतीने सोडवतोय. पुढचा प्रश्न आहे 6वा. 3/4 आणि 2/5 यांची बेरीज करण्याच्या ऐवजी म्हणजे काय, ही बेरीज केलेलीच नाही, याच्या ऐवजी एका विद्यार्थ्याने 4/3 आणि 5/2 यांची बेरीज केली तर त्याला कोणते उत्तर मिळेल. ऐवजी सांगितलं म्हणजे ती बेरीज केलेली नाही. 4/3 आणि म्हणजे बेरीज 5/2 तर त्याला कोणते उत्तर मिळेल. आता यांचं काय, छेद समान नाही, बेरीज करताना काय करावं लागेल, छेद समान करावे लागतील, म्हणून आपण काय करतो, तिरकाच गुणाकार, या संख्येला या संख्येने गुणायचं आणि त्याचं उत्तर इथं खाली द्यायचं. 2 4 जा 8 आणि 3 5 जा 15 आणि हा प्लस जसाच तसा 3 2 जा 6. आता वरच्या संख्यांची काय होत असते, बेरीज. 8 मध्ये 15 मिळवले तर 23 होतात आणि हा सिरीज जसा तसा. आता हे उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, शिकवताना घाई होत नाही ना, होत असेल तर तसंही कळवा, मग मी व्हिडिओ आणखी हळू घेऊन तुम्हाला समजून देईल. प्रश्न पुढचा आहे 7वा. पुढे दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. 2022 ला आलेला प्रश्न. अयोग्य म्हणजे चुकीचं आणि चुकीचं म्हणजे अयोग्य. आता पहिलं काय दिलेलं आहे, ची. आता तुम्हाला मी सांगितले सुरुवातीला चा, ची, चे असा उल्लेख आला की त्याचा अर्थ असतो गुणाकार. मग ह्या ठिकाणी मध्ये इथं काय चिन्ह आहे, गुणाकाराचं. 28 3/7 गुणिले बरोबर पट 12 म्हणजे उत्तर काय यायला हवं, 12. मग 7 म्हणजे 7 7 4 जा 28 4 मल्टिप्लाय 3 4 3 जा 12 म्हणजे 4 गुणिले 3 4 त्रिक 12 उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. नंतर आपण पहिल्यानंतर आता शोधूया दुसरं. 4/5 गुणिले 15 बरोबर 12 पट आहे. येते का? मी या ठिकाणी मराठीमध्ये अंक बोलतो. 5 5 5 त्रिक 15 4 गुणिले 3 4 त्रिक 12 उत्तर मिळालेलं आहे. सर तुम्ही मराठी इंग्लिश असं का करताय? व्हिडिओ पाहणारे मराठीचे विद्यार्थी आहेत आणि सेमी इंग्लिशचे पण आहे, त्यांचा गोंधळ नको म्हणून पुन्हा मला त्या अंकांचा वापर करावा लागतोय. पुढचा प्रश्न 3रा. इथं 12 दोघांचं उत्तर योग्य आहे. आपल्याला अयोग्य शोधेपर्यंत सोडवायचे आहेत. जर हे लवकर सोडवले तर लगेच 1 मिनिटात सोडवणं होतं. सर तुम्हाला तर वेळ लागतोय, मी समजवतोय म्हणून. मी जर सोडवायला सुरुवात केली तर लगेच क्विकली पहा या ठिकाणी 14 गुणिले 6/7 7 1 जा 7 2 जा 2 6 जा 12 झालं. लगेच क्विकली सोडवलं जातं. म्हणून आता उत्तर तर मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4, कारण सर्व योग्य उत्तर आलेले. चौथा पाहूया. 8/9 गुणिले 18 9 1 जा 9 2 जा 8 2 जा 16 होत आहेत. या ठिकाणी 12 दिलेलं आहे म्हणजे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे ते आपल्यासाठी बरोबर. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. 8वा. एका संख्येचा 3रा भाग 33 आहे तर ती संख्या कोणती? 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. मग अशा वेळेस पहा मी कशा पद्धतीने सोडवतोय. या ठिकाणी काय सांगलंय? 3रा भाग. तुम्हाला 3रा येईल, 4था 5वा 6वा या ठिकाणी काय येऊ शकतं. आणि 2025-26च्या पेपरात असा प्रश्न येऊ शकतो. तर जर आला तर घाबरून जायचं नाही. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 33चा 3रा म्हणून या ठिकाणी 3ने त्याला मल्टिप्लाय म्हणजे गुणायचं. 3 3 जा 9 3 3 जा 9 उत्तर मिळालं 99. पर्याय क्रमांक 1. किती सोपं आहे.
त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही. असे प्रश्न आले मग या ठिकाणी जर चौथा भाग आला त्याला 4 ने मल्टिप्लाय करा, 5वा भाग आला 5 ने मल्टिप्लाय करा, लगेच उत्तर मिळेल. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9वा. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर किती? मग आता या ठिकाणी आपण भाग दिला तरी चालेल किंवा वरच्या संख्यांचा गुणाकार वरती खालच्यांचा गुणाकार खाली करून दिलं आणि नंतर भाग दिला तरी चालेल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते पद्धतीने सोडवलं तरी चालेल, उत्तर सेम येणार आहे. 7 1 जा 7 1 जा, 5 1 जा 5 1 जा. मग आता 1 मल्टिप्लाय 1 येतो आणि त्या 1 मध्ये 1 मिळवला तर किती होतात? 2. म्हणजे योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3, त्याचं 2. सर पर्याय क्रमांक 3 उत्तर 2. हा लक्षात ठेवायचं. प्रश्न 10वा आणि स्वाध्याय 14.4 ला शेवटचा. मी ज्या पद्धतीने सोडवले त्या पद्धतीने मी पुन्हा व्हिडिओ थांबवून सोडवण्याची प्रॅक्टिस करायची, कारण तुमच्या प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला ते कळणार नाही. कारण तुमची प्रॅक्टिस महत्वाची, कारण पेपरात तुम्हाला सोडवायचंय, मला नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे. एका वन महोत्सवात अ, ब व क या 3 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण 675 झाडे लावली. त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 4/9 भाग झाडे लावली, तर ब आणि क शाळेच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली? या ठिकाणी आपल्याला दिलेले 675 झाडे. 675 झाडे यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी जी लावलेली आहेत ते 4/9 म्हणजे या ठिकाणी गुणाकार. मग आता अ ने किती लागवड केली झाडांची ते शोधावं लागेल. 9 1 जा 9 7 जा 63 होतात. 67 मधून 63 मायनस केले तर 4 उरतात. या ठिकाणी 4 दिला तर संख्या तयार होते 45. 9 5 जा 45. या ठिकाणी 75 मल्टिप्लाय 4 हे आपल्याला आता मिळालेलं आहे. 4 5 जा 0 टू कॅरी. 4 7 जा 28 मध्ये 2 मिळवले 30. आता 300 झाडांची लागवड ह्या अ शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आपल्याला विचारलंय ब आणि क शाळेच्या विद्यार्थ्यांनी किती केली, म्हणून एकूण किती झाडे आहेत? 675 मायनस 300. 5 7 3 375 आणि ब पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.